पनवेल येथील VK हायस्कूलमधील इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने शनिवारी एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। पनवेल येथील VK हायस्कूलमधील इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने शनिवारी एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रकाश टाकला। यामध्ये एसटी बस, आतंकवादी हल्ला, झाडांची चित्रे, रस्ता सुरक्षेबाबत अशा अनेक विषयावर तयार केलेली मॉडेल्स या प्रदर्शनात मांडण्यात आली होती। हे प्रदर्शन पाहण्यासाठी VK हायस्कूलचे मुख्याध्यापक KD म्हात्रे तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी VK हायस्कूलच्या शिक्षकांनी आमच्या प्रतिनिधींना या प्रदर्शनाबाबत अधिक माहिती दिली। आज आमच्या कोकण एज्युकेशन सोसायटी इंग्रजी माध्यम शाळेत विविध प्रकारच्या प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं। त्यात सिलेबस रिलेटेड सब्जेक्ट्स KG साठी पपेट शो, स्टोरी आणि झू हे मेन आकर्षण होती। तसंच 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं। त्यातही विविध प्रकारचे प्रकल्प सादर करण्यात आले आणि या सर्व प्रकल्पांचा आणि प्रदर्शनाचा मुलांना चांगल्यात चांगला उपयोग होईल याची आम्हाला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका 7 फेब्रुवारीला होणार आहेत। या पार्श्वभूमीवर बोगस मतदान होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात आली आहे। परंतु कळंबोलीत काही बोगस मतदार ओळखपत्र आढळून आली आहेत। मतदानाच्या अंतिम टप्प्यात अशा स्वरूपाचे गुन्हे गंभीर असून यात दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पनवेल तहसीलदार कार्यालयाला कामोटे परिसरातील मोठ्या मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बोगस मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड व रेशनिंग कार्ड वाटप होत असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे कळंबोली पोलीस व पनवेल तहसीलदार यांच्या निवडणूक भरारी पथकाने शनिवारी नौपाडा येथील चाळीमध्ये छापा मारला। यावेळी 4 जणांकडून 4 बोगस मतदान कार्ड व 2 पॅन कार्ड जप्त करण्यात आले असल्याची माहिती प्रांत अधिकारी पांडुरंग मगदूम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नौपाडा एरियामध्ये बोगस आय कार्डच्या मदतीने एक व्यक्ती त्याचं मतदार यादीत नाव होतं, त्याचा फायदा घेऊन ती इथं राहत नाही, याचा गैरफायदा घेऊन दुसऱ्या नावानं बोगस पुरावा तयार करून आय कार्ड बनवण्याचा प्रयत्न होत आहे अशी माहिती प्राप्त झालेल्या अनुषंगानं संबंधित आमचे महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या सहकार्यानं तात्काळ त्या प्रकरणाचा छडा लावण्यात आला व संबंधित 3 इसमांना ताब्यात घेण्याची सत्वर कारवाई अत्यंत दक्षतेने पोलीस विभागाने केलेली आहे। जे संवेदनशील आहेत मतदारसंघ तिथं नक्की काय उपयोग नाही? ज्या ठिकाणी संवेदनशील मतदान केंद्रामध्ये मतदान गाव आहेत, जुना इतिहास पाहता तर त्या अनुषंगानं ती उद्याची आणि परवाची प्रक्रिया अत्यंत शांततेत व्हावी या अनुषंगानं एक्स्ट्रा पोलीस फोर्स नेमण्यात आलेला आहे। त्या भागामध्ये विशेष दक्षता घेण्यासाठी केंद्राध्यक्ष व झोन ऑफिसर्स यांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे। नेरुळ रेल्वे स्टेशन जवळील अनधिकृत दुकाने सिडकोच्या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली। काही महिन्यापूर्वी ही अशी कारवाई करण्यात आली होती, परंतु कारवाई झाल्यानंतर पुन्हा इथले भाजीवाले ही दुकाने उभारतात। त्यामुळे एकच काम सिडकोला वारंवार करण्यासाठी आपला वेळ, पैसा तसेच संपूर्ण यंत्रणा खर्च करावी लागत आहे। नवी मुंबई नेरुळ रेल्वे स्टेशन जवळील एका रिकाम्या प्लॉटवर स्थानिक फेरीवाल्यांची 24हून अधिक दुकाने जमीनदोस्त करण्यात आली।
कारवाई चालू असताना फेरीवाले तसेच अनधिकृत दुकानदार मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत होते, परंतु पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। या कारवाईत 60 पेक्षा अधिक कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते। यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। ये जानना चाहेंगे कि आज से चंद महीना पहले यहाँ पर तोड़ा कार्रवाई को अंजाम दिया गया था और उस वक्त भी सिडको के काफी कर्मचारी मौजूद थे और इस वक्त फिर एक बार तोड़ा कार्रवाई को अंजाम देनी पड़ रही है। क्या वजह दो बार तोड़ा कार्रवाई को अंजाम देना पड़ रहा है? क्या एक बार तोड़ा हमने पूरा, लेकिन वापस वो लोग आ गए। हाँ। जब वो नहीं होना चाहिए था, लेकिन अभी पुलिस बंदोबस्त मिलने पर हमने वापस अभी कार्रवाई चालू किया। तो सर ये जानना चाहेंगे पिछली गलतियों को देखकर इस बार अब नया क्या करने वाले, फिर से तोड़ा कार्रवाई हो रही है? नहीं अभी नहीं हो कि आप तोड़ कर जाए और फिर से वापस भाजी वाले बैठ जाए, तो उसके लिए क्या फिर अपना आ जाएगा रास्ता? नहीं, इसके लिए हम अभी क्या कर रहे हैं, जिसको अभी ये प्लॉट ऑलरेडी बिक चुका है, हाँ। तो उनको पोजीशन दे देंगे इस टाइम। ऐसा तो मतलब ये प्लॉट वाले की जिम्मेदारी होगी कि वो हाँ, बस, प्लॉट का हमारा या फिर भाजी वालों को बिठा ले। बराबर। नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे रविवारी नवी मुंबई महापौर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते। 15 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंतच्या नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला। 2000 पेक्षाही अधिक नागरिक यात सहभागी झाले होते। रविवारी सकाळी नवी मुंबई वाशी पाम बीच रोडवर नवी मुंबई महापौर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। लहान थोरांनी या स्पर्धेत उत्साहात सहभाग घेतला होता, परंतु या स्पर्धेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद लाभल्याची खंत आयोजकांनी व्यक्त केली आहे। या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली। आपको लगता है कि इस बार महानगर पालिका ने जो सोचा था जितनी पब्लिक आनी चाहिए थी उतनी नहीं आई है? मुझे लगता है जितनी कम पब्लिसिटी थी उस हिसाब से काफी लोग आ गए। फिर भी आपके हिसाब से कितने लोग आए होंगे कम से कम? 2-3-2000 के करीब। या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र तसेच रोख रक्कम देण्यात आली। मुलींच्या गटातल्या विजेत्या मुलीशी सांधलेला हा संवाद। बेटा ये बताइए कि आप इस मैराथन में पहली विजेता बनी है, दूसरी? आपको क्या क्या दिया गया स्पर्धा जीतने के, क्या मिला आपको? जोर से बोलिए जरा। ट्रॉफी, रोक रकम 15,000। ट्रॉफी और 15,000 आप जीत चुकी हैं, कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा। आपसे ये जानना चाहेंगे ये 15,000 रुपये क्या करोगे आप? मी माझ्या पप्पांना देईन ते। अच्छा, ये रुपये पप्पा को दे दोगे आप? अपने लिए कुछ नहीं लोगे? पप्पांना दिलं की सगळं माझं झालं ना। या स्पर्धेमागचा हेतू काय होता यावर आमच्या प्रतिनिधींनी नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांच्याशी संवाद साधून अधिक माहिती घेतली। मैराथन की शुरुआत हो गई इस बार महापौर की तरफ से, तो इसके पीछे क्या मंशा रही है? कैसे हमारा ये नया शहर है, देखो हम लोग आजू बाजू देखें, ठाणा की अपनी मैराथन है, मुंबई की अपनी मैराथन है। हम लोग नई मुंबई के लिए मैराथन नहीं थी और नई मुंबई के लोगों की इच्छा थी कि यहाँ पे भी नई मुंबई के लिए भागने का मौका, रन नई मुंबई रन ऐसा कुछ मिले, तो इसके लिए नई मुंबई महापालिका द्वारा मैराथन लेने का सोचा और सब हमारी क्रीड़ा समिति इनके मार्फत हम लोग ने यह भी मैराथन पहली बार लिया है। अच्छे थोड़े से नोटिस में बहुत अच्छा प्रतिशत यहाँ हम लोग को मिला है और सब लोग अपने जल्लोष से पूरे दौड़े हैं और पूरे जो मतलब ज्येष्ठ नागरिक हो, 16 उम्र के 16 साल के नीचे वाले बच्चे लोग खुला करो, उनके साथ साथ पत्रकार अधिकारी और लोग वो भी दौड़े हैं, तो बहुत अच्छा लगा। नवी मुंबई मॅरेथॉनची सुरुवात या वर्षापासून सुरू झाली असून पुढच्या वर्षी किती नागरिक यात सहभागी होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। नवी मुंबई वाशी रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच एक अनोखं प्रदर्शन सुरू आहे। विविध रंगाची व जातीची फळं, फुलं, रोपं, पालेभाज्यांचं हे प्रदर्शन आहे। हजारो नागरिक हे प्रदर्शन बघण्यासाठी गर्दी करीत आहेत। दैनंदिन जीवनात अनेक प्रकारची प्रदर्शनं आपण बघतो व त्याबद्दल वाचतो, परंतु नवी मुंबईच्या वाशी रेल्वे स्टेशनवर सर्वांसाठी नवीन नवीन फळांचं, फुलांचं व आकर्षक रोपांचं प्रदर्शन लावण्यात आलं आहे। शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व नागरिक या प्रदर्शनाकडे कौतुकाने बघत आहेत। कमीत कमी जागेत शेती कशी करता येईल याची मॉडेल्सही या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत। या प्रसंगी प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या एका महिलेसोबत आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला। ये बताएं कि प्रदर्शन में कहाँ से आई है फिलहाल इस बार? अभी मैं नवी मुंबई से ही नेरुल में रहती हूँ मैं, और पेपर में पढ़ा था एग्जीबिशन के बारे में।
काफ़ी अच्छा मुझे ऐसा लगा कि मेरा बेटा 5th स्टैंडर्ड में है, तो मैंने सोचा मैं इसको बताना चाहूँगी अभी क्या क्या नया सब है। जानना ये चाहेंगे कि यहाँ बहुत सारे फूल पौधे जो प्रदर्शनी में रखी गई है, हाँ। इसमें से कौन सा ऐसा फूल था या कौन से ऐसे पौधे थे जो आपको बहुत ही अच्छा और बहुत खूबसूरत लगा? अभी मैं स्टार्ट ही किया है, तो इधर जो फाइकस वगैरह है तो मैं वही मेरे बच्चे को दिखाना चाह रही थी कि किस तरीके के नेम्स सारे लिखे हुए हैं प्लांट्स के बारे में। एंड सारी सब्जियां यहाँ पर सारी डिस्प्ले पे है, वो इवन वो कैबेज रूट्स के साथ में, और किस तरीके से सब डिस्प्ले किया है हम वही देखते हुए आगे आ रहे हैं। जो कुछ नई चीजें खाते हैं वो भी पता चलती है, नई चीजें, नई व्हेजिटेबल्स सब पता। रोपं विकत घेण्याची इच्छा असून सुद्धा त्या रोपाची नेमक्या किमतीचा कुठेच उल्लेख केला नसल्याची खंत काहींनी व्यक्त केली। किसी की कीमत जाननी चाहिए कि क्या कीमत में बेची जा रही है? कीमत जाननी चाहिए, लेकिन यहाँ पे ऐसा कोई कीमत तो बता नहीं रहे, या कोई वहाँ पे आदमी नहीं है कीमत जानने के लिए। एक्चुअली वहाँ पे लगानी चाहिए थी उन लोगों ने कि वो पेड़ के ऊपर उसकी कीमत ये है, लेकिन ऐसा कुछ वहाँ पे दिख नहीं रहा है। खाली उसका नंबर दिया हुआ है, वो नंबर खाली हम लोग नोट कर रहे हैं और फिर जाके काउंटर पे देखेंगे कि ये नंबर के झाड़ के लिए कितना पैसा देना पड़ेगा। अच्छा, मतलब कोई जानकारी देने वाला आपको नहीं मिला कि पेड़ की कीमत कितनी है? नहीं, ऐसा जानकारी देने वाला हर काउंटर पे कोई नहीं है। खाली वो पेड़ के पौधों के ऊपर लगा हुआ जो नंबर है वो नंबर लेके हम लोग नोट कर रहे हैं, और अभी एग्जीबिशन पूरा देखने के बाद हम लोग काउंटर पे जाके उस पौधे की कीमत लेके उसको परचेस करेंगे। इस बात का आपको अफसोस हो रहा है? बिल्कुल बिल्कुल, अधिकारियों ने इस तरह की व्यवस्था नहीं की? जी बिल्कुल, हर एक काउंटर पे अगर उन्होंने उनका आदमी रखा दिया होता कि ये पौधे की कीमत ये है, उसको ऐसा मेंटेन किया जाता है, तो हम लोग वहीं पे ऑन द स्पॉट उसको परचेस करके घर पे लेके जाते थे। बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई यांच्या वतीने एका भव्य प्रॉपर्टी एक्झिबिशनचं आयोजन 10 ते 13 फेब्रुवारीला पाम बीच रोडवर करण्यात आले आहे। याबाबतची एक पत्रकार परिषद घेऊन याची अधिक माहिती पत्रकारांना देण्यात आली। नवी मुंबई बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने प्रॉपर्टी एक्झिबिशनचं एक भव्य प्रदर्शनाचं आयोजन नवी मुंबई येथे करण्यात आलं आहे। हे प्रदर्शन 10 ते 13 फेब्रुवारी पर्यंत पाम बीच रोडवर होणार असून यात 15 लाखापासून ते 8 करोड रुपयांची घरे विकण्याचा मानस या असोसिएशनचा आहे। सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या असोसिएशनचा आहे। नवी मुंबई पासून ते खोपोलीपर्यंतचे फ्लॅट्स यामध्ये विक्रीसाठी असणार आहेत। वाशीच्या फॉर्च्यून हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद घेण्यात आली। याबद्दलची अधिक माहिती असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। 4 किंवा 5 प्रकारचे स्टॉल आहेत। वन इज 5x5 मीटर स्क्वेअर, वन इज 3x4 मीटर स्क्वेअर, वन इज अबाउट 100 मीटर स्क्वेअर, वन इज 250 मीटर स्क्वेअर एंड वन इज 450 मीटर स्क्वेअर। या वर्षी आमचा टारगेट जो है दैट इज अराउंड 500 करोड़, और ये एग्जीबिशन के दौरान इतना बिजनेस होगा, बट एग्जीबिशन के जो 2 महीने के बीच में जो पीरियड रहता है उसमें मल्टीपल ऑफ 500 करोड़, इट कुड बी 2500, 3000, 3500 करोड़ ऑफ बिजनेस विच द एंटायर डेवलपर्स ऑफ नवी मुंबई एक्सपेक्ट। अष्टविनायक तरुण मित्र मंडळ नवीन पनवेल तर्फे नगरसेवक समीर ठाकूर चषक 2012 या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नवीन पनवेलच्या सेक्टर 7 मध्ये करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक समीर ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। नवीन पनवेल सेक्टर 6च्या अष्टविनायक तरुण मित्र मंडळातर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। नगरसेवक समीर ठाकूर चषक 2012 ही स्पर्धा या भागात सुरू केल्यामुळे स्थानिक तरुणांनी नगरसेवक समीर ठाकूर यांचं कौतुक केलं आहे। या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक समीर ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक गणेश कडू, दीपक पाटील, कुमार पालव, रमेश चव्हाण, शिवाजी भगत, वानखेडे, अजय कोळी, संजय पाटील, दिलीप खुलम, दिनकर खुले, प्रकाश म्हात्रे आदी मान्यवर तसेच क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरखैरण्याच्या कलश उद्यानाजवळ एका दुर्घटनेत अजय सिंग नावाच्या कॉलेज युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। बेस्टची बस मुलुंडला जात असताना समोरून आपल्या दुचाकीवरून हा युवक येत होता। अचानकपणे दुचाकी स्वाराचा तोल गेल्यामुळे ही दुर्घटना घडली। कोपरखैरणे जवळील एका मुख्य रस्ता दुर्घटनेत एका महाविद्यालयीन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। वाहतुकीचा ताण असलेल्या या कलश उद्यानाजवळ ही दुर्घटना घडली। दुचाकी स्वाराचा अचानकपणे तोल गेल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले। घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केले, परंतु जास्त रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला। या दुर्घटनेची अधिक माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली। इथे एका बाईक स्वाराचा मृत्यू झालेला असं समजतंय।
BST बस आणि मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला. या स्पॉटला हा कलश उद्यानला रस्ता जातो. इथं आता रस्ते नवीन जरी झाले असले तर वाहतूक फार हेवी असते. इथं अपघात झाला तर बाईकवर 2 विद्यार्थी होते, त्यामधला एक ऑफ झालेला आहे आणि दुसरा आता हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेते. BST बस मला वाटतं मुलुंड डेपोची आहे. कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा. आमचा पत्ता आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल ID आहे karnalaaztak@gmail.com.